पालघर येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समन्वय समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत मुस्लिम समाजासह विविध समाजाचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान बकऱ्यांच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अडचणी, वाढते दर आणि नियमांबाबत मुस्लिम बांधवांनी प्रशासनासमोर प्रश्न मांडले। यावर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी शासन नियमांचे पालन करणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले। यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देत मुस्लिम समाजाच्या वतीने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणीही करण्यात आली। बैठकीत शांतता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला। आज पालघर जिल्हा शांतता समितीची बैठक आगामी बकरी ईदच्या सणाच्या अनुषंगाने पार पडली। ज्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मनोज रानडे सर, तसेच पोलीस विभागातील इतर सर्व अधिकारी, तसेच जिल्ह्यातील सर्व शांतता समिती बैठकीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते। यामध्ये आगामी ईदच्या अनुषंगाने जे गोवंश हत्याबंदी जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जी काही अवेअरनेस करण्यात आली आणि त्यात सर्वानुमते ही जी बंदी आहे तिचं एन्फोर्समेंट जिल्ह्यात पोलिसांद्वारे केले जाईल आणि लोकांकडूनही त्याला सहकार्य मिळेल असे एकमताने चर्चा झाली। तसेच इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्या वाहतुकीबद्दल काही गैरसमज होते, पण ते ह्या मीटिंगच्या डिटेल चर्चेमध्ये ते सर्व गैरसमज सोडवण्यात आले व जे काही प्रचलित कायदे आणि GR आहेत त्या अनुषंगाने ही वाहतूक करण्यात येईल आणि नियमात असलेली वाहतुकीला कुठेही अडथळा होणार नाही आणि पोलिसांव्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यक्ती किंवा इतर कुठल्याही व्यक्तींद्वारे त्या कायदेशीर वाहतुकीला कुठला अडथळा होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली। आणि सर्व जे काही प्रतिष्ठित सदस्य होते या सर्वांना आगामी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि प्रशासन हे जे आपला आगामी बकरी ईद सण आहे हा शांततेत आणि कुठलीही त्याला गालबोट न लागता पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। 55 अधिकारी, 450 कर्मचारी, तसेच RCP म्हणजे राईट कंट्रोल पार्टी आणि जे काही होमगार्ड्स 300 होमगार्ड्स असा एकूण मोठा बंदोबस्त ह्या आगामी सणासाठी लावण्यात आलेला आहे। विविध पोलीस स्टेशन स्तरावर, तालुका स्तरावरही मीटिंग घेण्यात येत आहे आणि सर्वांकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळते आणि अपेक्षेप्रमाणे हा सण शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।